हेलो 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 चेक मंडळी करायची का सुरुवात जोरात? हा आवाज पाहिजे चला सुस्वागतम सुस्वागतम स्वागतम या विश्वाचा आराध्य दैवत श्री गणरायाच्या चरणी नतमस्तक होतो. ब्रह्मदेवता रंगभूमी नटेश्वराच्या चरणी लीन होतो. या महाराष्ट्राचं लाडकं दैवत ज्यानं हिंदूंना हिंदू म्हणून जगण्याची सुवर्ण संधी दिली ते माझं लाडकं दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना शाहिरी मानाचा मुद्रा करून माझ्या पडवळगावचं ग्रामदैवत श्री जुगाई हिच्या चरणी नतमस्तक होतो. या भोकेगावचं ग्रामदैवत सोनियादेव यांच्या चरणी लीन होतो. देवरुख गावचं ग्रामदैवत सोनताई माता हिच्या चरणी नतमस्तक होऊन आणि येथे जमलेल्या या तमाम रसिक प्रेमिकांना या विलास शाहीर आणि संजय गावडे यांचा शाहिरी मानस समुद्रा मानस समुद्रा मानस समुद्रा तसेच सामुदायिक नाच मंडळ पाडळ होडोंबेवाडी आम्ही आमची कला या ठिकाणी सादरीकरण करत आहोत. आपण शांत चित्ताने पाहाल अशी आशा बाळगतो. तसेच जय हनुमान नाच मंडळ देवरुख परशुरामवाडी आज या ठिकाणी रंगबहार अशी सादरीकरण करत आहे. नाचकला ती शाखा त्यांनाही या मंडळाच्या वतीनं शाहिरी मानाचा मुद्रा शाहिरी मानाचा मुद्रा. या कार्यक्रमाचे आयोजक मंगेश रेवाळे अध्यक्ष आहेत. गजानन सेवा मंडळ ओके रेवाळेवाडी या मंडळाचा मला इथं बोलून ही जागृत करण्याची सुवर्ण संधी दिली. त्यांनाही आमच्या मंडळाच्या वतीनं शाहिरी मानस समुद्रा मंडळी तसेच या ठिकाणी शाहीर मंडळी वस्ताद मंडळी आलेली आहे. त्यांनाही या विलास शाहिरांचा मानस समुद्रा माझे संगीतकार गोलकीपट्टू दिनेश बच्चन किंवा मास्टर बाळा जाधव बँजो मास्टर प्रेम कोल्हेकर आणि ॲक्रोबॅट अनिकेत सिंघाणे या सर्वांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो. माझे प्रतिस्पर्धी शाहीर पांडुरंग माईकडे यांनाही या विलास शाहिराचा मानाचा मुद्रा तसेच साऊंड मास्टर त्यांनाही या शाहिराचा मानाचा मुद्रा तसेच ज्यांचं मला सहकार्य कायम लाभत असते ते माझे मित्र दीपक चौगुले गिरीश गुरव राजेश परशुराम प्रकाश परशुराम दिनेश परशुराम संभाजी होरंबे प्रकाश परशुराम सर्वांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो.
परशुराम भूमी कला रत्नाची खाण आहे आणि या थोर कलावंतांची जीव की प्राण आहे। आम्ही शाहीर घडलो, आम्ही शाहीर घडलो, आम्ही शाहीर घडलो, या रसिकात आम्हाला मान सन्मान आहे। म्हणून तर या रंगमंच की
संजय गावडे या ठिकाणी स्तवन सादरीकरण करत आहे. लक्ष असावं. माझ्या स्तवनाची चाल आहे. बहुत प्यार करते हैं तुमको सनम, स्मरण में कर दो आज गुरु राया. शिष्यरण्या में तो यावे ताराया.
राम भाऊ गुरु अखंड हरदाश्वरीचा जुगाई माते तुझा सोळजाई माते तुझा गणपती बाप्पा या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे. कैलास साधी सरळ सुटसुटीत होती, पण आपल्याकडं तेवढा वेळ नाहीये. गोवाच्या गाड्यांना कट माराय, गोवांचा गवळणीपासून समाचार हा नक्की घेणार. पांडुरंग माईकडे हे वयानं आमच्या मोठे आहेत, पण सामना म्हणजे सामना. तिथे लहान मोठा हा काही विषय नाही. तुमचा समाचार हा नक्की घेणार बुवा. या ठिकाणी मी गण गातोय, लक्षात हवं. या विश्वाचा अधिपती तो गणराय आहे. या विश्वाचा अधिपती या विश्वाचा अधिपती तो गणराय आहे. आणि दयाच्या भक्त जनांवर त्याची प्रेमळ माया आहे. नाजूक साजूक एक दंताची, नाजूक साजूक एक दंताची ही काया आहे. आणि जे भक्त त्याचे गुणगान गातात त्याच्यावर कृपेची छाया आहे. श्री गणचा महिमालयी भारी, श्री गणचा महिमालयी भारी. चराचरात व्यापून उरला, चराचरात व्यापून उरला. कीर्ती गाजे तरी श्री गणाचा महिमालयी भारी, श्री गणाचा
काना घरात घुसणार काय ग, आज तुझ्यावर चढणार हाय ग. बुवानी गवळणी सुंदर चाल होती बुवांची. पण बुवा आता माझ्या गवळणीकडे फक्त लक्ष द्या. तळपायाची आग मस्तकाला लावून घेऊ नका. तुमच्या चालीतून तुमची गवळण मी या ठिकाणी साजरी करून करतोय. आलेल्या रसिकांचं मनोरंजन होणं हा शाहिराचं काम आहे की नाही. मंडळी गवळण अशी आहे, बुवांना कळली पाहिजे, रसिकांना कळली पाहिजे नेमकी बुवानी गवळण कशी लिहिली आहे की नाही. राधेच्या घरी कृष्णाची टोळी, पेंदे सौगडी धोंड्या पांड्या सगळे या राधेच्या घरी खेळायला गेलेले आहेत. राधा बिघडली. राधा म्हणते तुम्ही इथं माझ्या इथं किचाट करायला येऊ नका, तुम्ही दुसरीकडे खेळा. काना म्हणतोय नाही, आज तुझ्या घरीच खेळणार. राधे तुझा काय भानगड आहे, तुला काय प्रॉब्लेम काय आहे अशी राधा म्हणते. तिनं काय केलं, कृष्णाचे संगडी धोंड्या पांड्या, त्याच्यात लाडका एक पांडू आता लाडका पेंड्या, तो शेजारच्या गावातून आला होता खेळण्यासाठी. तर त्या पांडूच्या हातातला दांडू त्या राधेने घेतला आणि ती काय म्हणते, हे पांडू हा दांडू आहे ना तुझ्या डोक्यात खाली डोक्यात अशी राधा म्हणते. हो मी नाही म्हणत आहे काय, नाही तर पांडू बोलणार राग घ्यायचा. पांडूवर राग धरू नका. तर वो गवळणीचा विषय. तर तो काना काय म्हणतोय तो ऐका. आता शेरशाहीतून आणि माझ्या गवळणीतून बुवांची चाल बुवांना देतोय. बुवांचा अभ्यास आहे. जेवण मला सुद्धा ईश्वरान काहीतरी लेखणी दिले. हा बघा, ही गवळ्याची राधा म्हणते पांडूला, ही गवळ्याची राधा म्हणते पांडूला, तुझ्या डोक्यात खाली न दांडू. या कानाला रागाला राधेचा, काना म्हणतोय राधेला अशी नको ग भांडू. अगं तुझ्या दारी खेळाया आलो म्हणून कशाला लागतेच विषय मांडून. आणि या गवळ्याच्या टोळीला राधे मुळीच नको समजू तो गांडू. बुवाच्या गवळणीची कटिंग कशी देतोय जरा शांत राहा. राधे नको ग माझ्याशी भांडू भांडू, राधे नको ग माझ्याशी भांडू भांडू. तेन हातात धरलेला दांडू दांडू. तेन हातात धरलेला दांडू दांडू. झाडाचा पेंड्या खेळाया आला गल्लीत तुझ्या ग पांडू.
खेळाया माझे सवंगडी तुझ्या दाराची आली खेळाया माझे सवंगडी माझ्या पायी तू दंगा करते राधे घडोघडी माझ्या पायी तू दंगा करते राधे घडोघडी नको रागात येऊन तांडू तेना हाताचा कमेला दांडू लाडाचा मेल्या खेळाया मला गल्लीत तुझ्या कपाळू 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 कुणाची हैना राधा या कानाची गा कुणाची हैना राधा या कानाची गा हेला दाडून माझी व्यथा माझ्या मनाची गा हेला दाडून माझी व्यथा माझ्या मनाची गा विजय भलते तू मानू तेना हाताचा कमेला दांडू विजय भलते तू मानू तेना हाताचा कमेला दांडू या लाडाचा मेल्या खेळाया मला गल्लीत तुझ्या दांडू लाडाचा मेल्या खेळाया मला गल्लीत तुझ्या कपाळू लाडाचा मेल्या खेळाया मला गल्लीत तुझ्या कपाळू लाडाचा मेल्या खेळाया मला गल्लीत तुझ्या कपाळू माझ्याशी भांडू तेना हाताचा कमेला दांडू लाडाचा मेल्या खेळाया मला गल्लीत तुझ्या कपाळू 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 लाडाचा पेंड्या खेळाया सगळ्या मुळा गल्लीत तुझ्या रे पांडू या ठिकाणी गवळण झालेली आहे. चला हॅलो श्री गजानन सेवा मंडळ रेवाळेवाडी यांच्याकडून या आमच्या चालू कार्यक्रमासाठी रोख 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याला मी नाच मंडळ त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. दिनेश रावणन यांच्याकडून या गवळणीसाठी रोख 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्यांचे आम्ही नाच मंडळ आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चला बुवांचा विषय या ठिकाणी बुवानी विषय आम्हाला दिलेला आहे आणि बुवांच्या विषयाचं निरसन करतो. बसा 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 आराम करा जरा. जास्त नको 5 मिनिटच करा कारण हे लोक सुद्धा कंटाळून जातील. बुवांचा विषय बुवा लक्ष असावा. माता पित्याचा बुवांचा विषय बुवांचा पांडुरंग बुवांचा विषय. आज योगायोगानं पांडुरंग बुवा बघा ना. काल तुळशी विवाह काल विठोबाची यात्रा झाली. आज विठोबाचं दर्शन मला या ठिकाणी झालं भोके गावात. मग बुवांचा विषय या ठिकाणी बुवा मी देण्याचा प्रयत्न करतोय. बुवा नक्की मान्य करतील कारण पांडुरंग कधी खोटा बोलत नाही. पांडुरंग तो पांडुरंगच आहे की नाही मंडळी. हा बुवांचा विषय बघा. माता पित्याचा जन्म झाला. माता पित्याचा जन्म झाला. जन्म झाला नाही. माता पित्याचा जन्म झाला नाही. त्या दोघांना पुत्र जन्मला. त्या पुत्राने माता पित्याचे लग्न लावले. त्या माता पित्याचे व पुत्राचे म्हणजे त्या बाळाचं नाव काय बुवानी सांगायचं असा बुवांचा विषय आहे. बुवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतोय लक्ष असावं. भारद्वाज
बुवा ऐका नीट. भारद्वाज मुनी एका अप्सरेला भुलले. भारद्वाज मुनी एका अप्सरेला भुलले. गवतावरती वीर्य गळले. गवतावरती वीर्य गळले. त्या अप्सरेला वाटले की कमल आहे. तिच्यापासून ती गर्भ राहिली. तिच्यापासून ती गर्भ राहिली. तिच्यापासून एक बाळ जन्मला. तर त्या बाळाचं नाव नाशिकेत. बुवा त्या बाळाचं नाव आहे नाशिकेत. आणि त्या बाळानं भारद्वाज मुनी आणि त्या अप्सरेचं लग्न लावले. बुवा हा तुमच्या विषयाचं उत्तर आम्ही दिलेलं आहे. आणि बुवा खरोखर तुम्ही मान्य करून घ्याल. धन्यवाद. आता या ठिकाणी माझा प्रश्न मी सादरीकरण करतोय. बुवांना माझ्या प्रश्नाची प्रत दिलेलीच आहे. आणि बुवा या ठिकाणी माझा जो प्रश्न ठेवला आहे रसिकांना पण कळला पाहिजे ना. सर्वप्रथम पांडुरंगाच्या मूर्तीची स्थापना. सर्वप्रथम पांडुरंगाच्या मूर्तीची स्थापना विजयनगर कर्नाटक येथे करण्यात आली. पांडुरंगाची स्थापना कर्नाटक विजयनगर येथे करण्यात आली. पण ती स्थापना कोणी केली त्याचं नाव सांगायचंय बुवा. आणि कोणत्या शतकात केली. बुवा साधा सरळ आणि सुटसुटीत विषय. आणि बुवा नक्कीच उत्तर देतील. बुवा टीप देतोय. राजा कृष्णदेवराय सोडून सांगा. कारण गुगल पेला सर्च माराल आणि चेक करून बघाल तर राजा कृष्णालाच येईल. बुवा पुरावा असणं गरजेचं आहे. आणि जर तुम्ही उत्तर दिलत नाही तर मी दुसऱ्या बारी या रसिकांना मी माझ्या प्रश्नाचं उत्तर हे नक्की देणार. नक्की देणार मंडळी. माझ्या प्रश्नाचं उत्तर मी नक्की देणार आहे. पण पांडुरंगाच्या बुवांच्या किती ताकद आहे ती आज मला बघायची. पण बुवा हे उत्तर नक्की देतील. बुवा जर तुम्ही उत्तर दिलत नाही तर मी हे उत्तर तुम्हाला नक्की देणार. कारण असा पहिला शाहीर असेल मी की माझ्या प्रश्नाचं उत्तर मीच देणार. धन्यवाद. आता माझ्या प्रश्न बुवांना सांगितलेला आहे. चला संजय बुवा चालू करा. आवाज येतोय. खटलाव. हा ऐका शायरा तुम्हा विचारतोय. ऐका शायरा तुम्हा विचारतोय. प्रश्न हा माझा नवा. उत्तर पटवा रंगणे आज शक्तिवाले बुवा. शक्तिवाले बुवा. ओ शक्तिवाले बुवा. ओ शक्तिवाले बुवा. नाही तर उडवेल बुवा.
या ठिकाणी बुवांचा आमचाही प्रश्न झालेला आहे, बुवांच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. चला बुवा, हॅलो. मंडळावरून गीत गातात आहेत बुवा. आज या मंडळानं आम्हाला हा कार्यक्रम सादरीकरण एक मिनिट. हॅलो. माननीय श्री पंकज पांडुरंग जाधव यांच्याकडून या आमच्या चालू कार्यक्रमासाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. तरी आम्ही त्यांचे अत्यंत आभारी आहोत. नाच मंडळ त्यांचे अत्यंत आभारी आहोत. धन्यवाद. क्या बात है. चला. त्याचप्रमाणे बाबू भोसले यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आम्ही नाच मंडळ आभारी आहोत. धन्यवाद. तसे आशिष गुरुनाथ कणबुटकर यांच्याकडून या चालू कार्यक्रमासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आले आहे. तर आम्ही त्यांचे अत्यंत आभारी आहोत. धन्यवाद मित्र. त्यांचं म्हणणं आहे की वारी खतलावा. हॅलो मंडळी, आज आम्ही रंगमंचावर उभे आहोत ते आम्हाला त्यांनी खरोखर आमची कला दाखवण्याची सुवर्णाची संधी दिली. ते आमच्या श्री गजानन सेवा मंडळ मौजोबा रेवाळवाडी आणि त्यांचे सदस्य, अध्यक्ष, उपाध्यक्ष व पूर्ण सदस्य आणि पुरस्कृत आमचे रुपेशजी रेवाळे यांचा खूप आम्हाला पाठिंबा आहे. या कार्यक्रमासाठी आज मी मंडळावरती गाणं गातोय व तुम्ही जसं त्या मंडळावरती गाणं गायलंय तसं मी तुम्हाला चाल देऊन गाणं गातो. हॅलो. गणबाय पूजला मी. क्या बात है. मनाच्या मंदिरात याव भोपे गावात डंका वाजतोय या नावात. श्री गजानन सेवा. क्या बात है. हे मंडळ आहे
येतोय मंडळी प्रथम फेरी या ठिकाणी तुरेवाले शाहीरांची झालेली आहे. बुवांना दुसऱ्या वारीच्या शुभेच्छा देतो. पांडुरंग बुवा, या लोकांचा रसिकांचं मनोरंजन हे झालं पाहिजे. तुम्हाला जेवढी आमची काढता येईल तेवढी तुम्ही काढा. माझी काढा, गावड्या बुवांची काढा, पण सोटपटे शब्द काढा. काय पाहिजे तसं काढा. फक्त आम्ही काय नंतर बोलू त्याचा मात्र राग धरू नका. बुवांना शुभेच्छा देतो. बुवा, कार्यक्रम मजबूत करा. नाव राहायला पाहिजे. या भोके गावात मठवाडीतून बुवा कोण पांडुरंग बुवा आले आणि नाव ठेवून गेले. बुवा, कार्यक्रम जोमात करा. सर्व तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. हॅलो, कुमार पंकज प्रकाश मांगडे यांच्याकडून या खास गाण्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याने आम्ही नाच मंडळीचे आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि बुवांना एक विनंती आहे. बुवा, वाजलेत बघा, 2 वाजलेत. जास्त टाइमपास करू नका. आम्हालाही आमचा कार्यक्रम करायचा आहे. वेळेचा भान ठेवा आणि वेळेत कार्यक्रम करा, जेणेकरून जो तुम्ही आनंद द्याल तो आनंद आम्हालाही घेता येईल. याची फक्त आपण नोंद घ्यायची आहे. धन्यवाद.